ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ त्रयोदश अध्याय. आगामी 7 मन्वंतराचे वर्णन. श्रीशुक म्हणतात, विवस्थानाचा पुत्र श्राद्धदेव हा सध्याच्या मन्वंतराचा 7वा मनू होय. त्यांच्या मुलाविषयी आहे. हे राजा, वैवस्वत मनूचे इक्ष्वाकू, नभग, धृष्ट, शर्याती, नरिशंत, नाभाग, त्रिष्ट, करुष, पुषद्र आणि वसुमान हे 10 पुत्र होत. राजा, या मन्वंतरामध्ये आदित्य, वसु, रुद्र, विश्वदेव, मरुगण, अश्विनी कुमार आणि ऋभू हे देवांचे गण असून पुरंदर त्यांचा इंद्र आहे. कश्यप, अत्री, वशिष्ठ, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि भरद्वाज हे सप्तर्षी आहेत. या मन्वंतरामध्ये सुद्धा कश्यपापासून आदितीच्या ठिकाणी आदित्यांचा लहान भाऊ वामनाच्या रूपाने भगवान विष्णूंनी अवतार घेतला. अशा प्रकारे मी थोडक्यात तुला 7 मन्वंतराचे वर्णन ऐकवले. आता भगवंतांच्या शक्तीने युक्त अशा पुढे होणाऱ्या 7 मन्वंतरांचे वर्णन करतो. परीक्षिता, मी तुला यापूर्वी 6व्या स्कंदामध्ये सांगितले होते की संज्ञा आणि छाया अशा विवस्वानाच्या 2 पत्न्या होत्या. काही लोक म्हणतात की त्यांची वडवा नावाची 3री पत्नी होती. त्यांच्यापैकी संज्ञेपासून यम, यमी आणि श्राद्धदेव अशी 3 संताने झाली. छायेला सुद्धा सावर्णी, शनेश्वर आणि तप्ती नावाची कन्या अशी 3 संताने झाली. तप्ती संवरणाची पत्नी झाली. वडवेचे पुत्र अश्विनी कुमार झाले. 8व्या मन्वंतरात सावर्णी मनू होईल. निर्मोक, वीरजस्क इत्यादी त्याचे पुत्र होतील. त्यावेळी सुतपा, विरजा आणि अमृतप्रभ नावाचे देवगण होतील. विरोचनाचा पुत्र बली या देवतांचा इंद्र होईल. 3 पावले भूमी मागणाऱ्या वामनांना याने त्रैलोक्य दिले. ज्या बलीला भगवंतांनी बांधले होते त्यालाच नंतर प्रसन्न होऊन त्यांनी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ असा सुतल लोकांचे राज्य दिले. यावेळी तोच इंद्राप्रमाणे तेथे आहे. यापुढेही तोच इंद्र होईल आणि सर्व ऐश्वर्यांनी परिपूर्ण अशा इंद्रपदाचा सुद्धा त्याग करून परमसिद्धी प्राप्त करून घेईल. गालव, दीप्तिमान, परशुराम, अश्वत्थामा, कृपाचार्य, ऋष्यशृंग आणि आमचे वडील भगवान व्यास हे 8व्या मन्वंतरात सप्तर्षी होतील. सध्या ते योगबलाने आपापल्या आश्रम मंडळात राहत आहेत. देवगुह्याची पत्नी सरस्वतीपासून सार्वभौम नावाचा भगवंतांचा अवतार होईल. हेच प्रभू पुरंदर इंद्रापासून स्वर्गाचे राज्य काढून घेऊन बलीला देतील. हे राजा, वरुणाचा पुत्र दक्ष सावर्णी 9वा मनू होईल. धूमकेतू, दीप्तकेतू इत्यादी त्याचे पुत्र असतील. पार, मरीची गर्भ इत्यादी देवांचे गण होतील आणि अद्भुत नावाचा इंद्र असेल. त्या मन्वंतरामध्ये द्युतिमान इत्यादी सप्तर्षी होतील. आयुष्मानाची पत्नी अंबुधारेपासून ऋषभाच्या रूपाने भगवंतांचा अवतार होईल. अद्भुत नावाचा इंद्र त्यांनी दिलेल्या त्रैलोक्याचा उपयोग घेईल. उपश्लोकाचा पुत्र ब्रह्मसावर्णी 10वा मनू होईल. त्याच्या ठिकाणी सर्व सद्गुण असतील. भुरीशेन इत्यादी त्याचे पुत्र होतील आणि हविष्मान, सुकृती, सत्य, जयमूर्ती इत्यादी सप्तर्षी होतील. सुवासन विरुद्ध इत्यादी देवांचे गण होतील आणि शंभू इंद्र होईल. विश्वसृजाची पत्नी विशुचीपासून भगवान विश्वक्षेणाच्या रूपाने अंशावतार ग्रहण करून शंभू नावाच्या इंद्राशी मैत्री करतील. अत्यंत संयमी असे धर्मसावर्णी 11वे मनू होतील. सत्य, धर्म इत्यादी त्यांचे 10 पुत्र होतील. विहंगम, कामगम, निर्वाण रुची इत्यादी देवांचे गण होतील. अरुण इत्यादी सप्तर्षी होतील आणि वैधृत नावाचा इंद्र होईल. आरेकाची पत्नी वैधृतेपासून धर्मसेतूच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल आणि त्याच रूपामध्ये ते त्रैलोक्याचे रक्षण करतील. परीक्षिता, रुद्र सावर्णी 12वा मनू होईल. देववान, उपदेव, देवश्रेष्ठ इत्यादी त्यांचे पुत्र होतील. त्या मन्वंतरामध्ये ऋतधामा नावाचा इंद्र होईल आणि हरित इत्यादी देवगण होतील. तपोभूमी, तपोमूर्ती, तपस्वी, अग्निध्रक इत्यादी सप्तर्षी होतील. सत्यसहाची पत्नी श्रोणुतेपासून स्वधामाच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल आणि त्याच रूपात भगवान त्या मन्वंतराचे पालन करतील. परम जितेंद्रिय देवसावर्णी 13वा मनू होईल. चित्रसेन, विचित्र इत्यादी त्याचे पुत्र होतील. सुकर्म, सुत्राम नावाचे देवगण होतील. तसेच इंद्राचे नाव दिवसपती असेल. त्यावेळी निर्मोक, तत्वदर्श इत्यादी सप्तर्षी होतील. देवहोत्राची पत्नी बृहतीपासून योगेश्वरांच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल आणि त्याच रूपात भगवान दिवसपतीला इंद्रपद देतील. इंद्र सावर्णी 14वा मनू होईल. गुरु, गंभीर, बुद्धी इत्यादी त्याचे पुत्र होतील.
त्यावेळी पवित्र चाक्षुष हे देवगण होतील आणि इंद्राचे नाव सुची असेल. अग्नी, बहु, शुची, शुद्ध, मागध इत्यादी सप्तर्षी होतील. त्यावेळी सत्रायनाची पत्नी वितानापासून बृहदाणूच्या रूपाने भगवान अवतार ग्रहण करतील आणि कर्मकांडांचा विस्तार करतील. परीक्षिता, ही 14 मन्वंतरे भूत, वर्तमान आणि भविष्य अशा तिन्ही कालात चालू असतात. यांच्याद्वारे एक सहस्र चतुर्युगाच्या कल्पाच्या समयाची गणना केली जाते. अध्याय 13वा समाप्त.